दुकानावर आणली. दुकानावर आपली लैला डायरेक्ट झोपूनच दिलं ना भाऊ. आणि आपण इथं बसलेलो. काका काय कुठं गेले. हे काकाचं दुकान बघू शकता. कुठं सायकलचं ते बी एकदम अंधारा कुठं. हे पहा एकदम गल्ली तिकडे नाही दुकान, इकडे नाही, फक्त एक दुकान आहे तिथं. इथं सायकलचं दुकान. आपली सायकल कुठे झोपून काय रे काय नेलो. फोटो मी तुमचा लाडका शिवा ब्लॉगर. मस्तपैकी सकाळी उठलो, आंघोळ गिंगोळ करून घेतली. आज होता आपल्या शाळेचा पहिला दिवस. तर चाललो आपण डायरेक्ट शाळेत. आणि त्याच्यानंतर आपण शाळेतून आल्यावर आपण आपली सायकल म्हणजेच की लैला आपण नेऊन आलो भाऊ ठीक करेल, म्हणजेच की दुकानात तिचं ऑपरेशन करायले. चला मग मित्रांनो भेटू मग तुम्हाला डायरेक्ट शाळेतून आल्यावर. पण शाळेच्या पहिले आपण ना खाऊन घेतला भाऊ केक बनतो कोण. तर आपल्याच्यान चुकी झाली, सॉरी. फोन खाऊन घेतला. आणि मी शाळेत जातो. आज शाळेचा पहिला दिवस आहे. तर मस्तपैकी तयारी होतो पहिले. तर पुन्हा शाळेत जायच्या पहिले खाऊन घेतला भाई वरण भात. बघू शकता तुमच्याकडे कोण कोण खाते वरण भात शाळेत जायच्या अगोदर. एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. हे वरण भात एकच नंबर दिसून आला. तूप टाकून आता मस्तपैकी निरा पहिले तर जातो. आता खाऊन डायरेक्ट शाळेत भेटू मग डायरेक्ट तुम्हाला शाळेतून आल्यावर. आपण पोट्टे शाळेतून दुडीतून आलो. आता न्यायची होती आपण फ्रेश गीत झालो. आता न्यायची होती आपली सायकल टाकायला. चला मग पोट्टे दुकानात म्हणजे ऑपरेशन करायचं आहे तिचं काही. तर चला मग पोट्टे. तर काहीच एकशे इच्छा स्पीडनं आपण तयारी करून घेतली आहे. आपला मित्र हाय बाय केलं. हे आपली सायकल इले द्यायचं आता डायरेक्ट दुकानात म्हणजेच की हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. हे पण आपली लैला, इले आपण लैला म्हणतो. इथं समोरचा टायर पंक्चर झालेला आहे. चला मग मित्रांनो आता जातो डायरेक्ट दुकानात. आम्ही निघालो डायरेक्ट आता सायकलनं रस्त्यात चाललो आता आम्ही आमच्या दुकानावर. का काका जय श्रीराम. दुकानावर आणली. दुकानावर तर आपली लैला डायरेक्ट झोपूनच दिलं ना भाऊ. आणि बा आपण इथं बसलेलो. काका काय मीच कुठं गेले. हे आहे काकाचं दुकान बघू शकता. बोटतो सायकलचं ते बी एकदम अंधारा पुट्टो. हे पा एकदम गल्ली तिकडे नाही दुकान, इकडे नाही, फक्त एक दुकान आहे तिथं. इथं सायकलचं दुकान. आपली सायकल पुढे झोपून काय रे ता काय 120 वालीच राहिली ना. काय माहित. सायकल ठीक करून निघालो आता डायरेक्ट घरी. तेवढाच लागला भाऊ पाऊस. चला मग पोट्टो आता चाललो आम्ही डायरेक्ट घरी. मग अचानक भयानक मध्ये आला भाऊ आपल्या घरी रुपेश दादा म्हणते बा तुमची प्लॉटची मोजणी करायची आहे. कशासाठी. तर बांधकामासाठी. हाय आपला भाऊ रुपेश दादा म्हणजेच की इंजिनियर. त्या साईडला बघतात. उचलला ना गाडीवर होतो. बोला ना. आपण आणला भाई मस्त मिक्स व्हेज पिझ्झा. तुमच्या इकडे पिझ्झा कसा भेटते मिक्स व्हेज तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे तर असा भेटतो साधा सुद्धा पण एक नंबर टेस्टी आहे पिझ्झा. आपण रात्रीचं जेवण मस्तपैकी करून टाकलं. आज तर डायरेक्ट मिरचीची भाजी होती. नाही मिरचीची भाजी नाही, कशाची भाजी आहे. मिसळचं वरण आहे भाऊ. आज दाबून खायचं मस्तपैकी. भेटू मग अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लोक छोटे वाजून टाक रे आता.